ब्रेट हा ऑस्ट्रेलियाचा मेन बॉलर होता आणि तो घायाळ होऊन पेव्हिलियनमध्ये गेला। ही घटना वाईट असली तरी भारतीय चाहत्यांनी सुटकेचा निश्वास टाकला होता, पण ज्यावेळेस ब्रेट लीला बघितले की तो पट्टी लावून मैदानात बॉलिंगला आलाय, त्यावेळेस भारतीय टीमला व संपूर्ण जगाला दिसले की चॅम्पियन टीम कशा प्रकारे खेळ करते। पण ब्रेट ली हा ऑस्ट्रेलियाचा मेन बॉलर असला आणि तो इंजर्ड होऊन पेव्हिलियनमध्ये गेलेला असला, ही घटना वाईट होती। परंतु ज्यावेळेस ब्रेट ली पट्टी लावून मैदानात बॉलिंगसाठी आला आणि ब्रेट लीला बॉलिंग करताना सर्वांनी बघितले, त्यावेळेस सर्वजण ब्रेट लीचं डेडिकेशन बघून अवाक राहिले आणि सर्वांनी ब्रेट लीला सॅल्यूट केला। परंतु सामना आता ऑस्ट्रेलियाच्या बाजूने राहिलेला नव्हता। ते युवराज आणि रैनाने सामना भारतीय टीमच्या बाजूने झुकवला होता। ब्रेट ली बॉलिंगला आला व भारताने बॅटिंग पॉवर प्ले हा सर्वात शेवटी घेतला, म्हणजे 45 ते 50 ओव्हरच्या दरम्यान। त्यानंतर ब्रेट ली बॉलिंगला आल्यानंतर रैनाने त्याच्या पहिल्याच चेंडूवर मिड ऑफच्या वर हवेत फटका खेळला व सिक्सर मारला ब्रेट लीला आणि त्यानंतर सामना पूर्णपणे भारताच्या बाजूने झुकवला। भारताला त्यानंतर विजयासाठी 4 धावांची आवश्यकता होती। बॉलिंगला ब्रेट लीला पॉन्टिंगने आणले व सर्व फिल्डर्स सर्कलमध्ये बोलवले सिंगल रोखण्यासाठी आणि युवराजने कव्हर्स असा शॉट खेळला, जो शॉट भारतीय क्रिकेटमध्ये आता इथून पुढे अजरामर होणार होता। असा कव्हर शॉट युवराजने खेळला, चौकार मारला व अशक्य अशी गोष्ट भारतीय संघाने करून दाखवली। शॉट खेळल्यानंतर जे युवीचे सेलिब्रेशन डोळ्यांचे पारणे फेडणारे होते, कारण कॅन्सरग्रस्त असताना देखील 2 विकेट आणि त्यानंतर बॅटिंगमध्ये 50च्या वर धावा आणि टीमला विजयापर्यंत पोहोचवले आणि विजयी चौकार मारला। माइटी आणि अनडिफिटेबल ऑस्ट्रेलियाला हरवून भारत फक्त जायंट किलर ठरला नव्हता, तर मोहालीमध्ये होणाऱ्या सेमीफायनलमध्ये ग्रँड एंट्री भारताने मिळवली होती। युवराजचे नाबाद अर्धशतक व 2 महत्त्वाच्या विकेट्समुळे युवीला मॅन ऑफ द मॅच हा किताब भेटला आणि युवराजने भारतीय संघाला पुन्हा एकदा विजय मिळवून दिला होता। आणि त्यानंतर सर्व क्रिकेट विश्वाने युवराजचे देखील कौतुक केले आणि भारताच्या सांघिक खेळाचे कौतुक केले। का तर बॉलिंगमध्ये झहीर खान, अश्विन, हरभजन, युवराज सिंग, बॅटिंगमध्ये सचिन सेहवागची सुरुवात, त्यानंतर गंभीरचा संयम आणि त्यानंतर विराट कोहली नंतर आश्वासक युवराज सिंग आणि रैना यांची पार्टनरशिप, या सर्व गोष्टींचे कॉम्बिनेशन भारतीय संघाने साधले होते व दिमाखात सेमीफायनलमध्ये एंट्री मिळवली होती। तर सेमीफायनल ही कोणासोबत होणार होती आणि त्यानंतर सेमीफायनलमध्ये भारतीय संघ कसा कामगिरी करतो, या सर्व गोष्टी आपण बघणार आहोत। तोपर्यंत स्टे ट्यून।